पराभव हा जिवारी लागल्यातूनच ही हत्या करण्यात आल्याचा आरोप गोगावलेंनी काल केलेला आहे आणि या संदर्भात वरिष्ठ नेत्यांकडनं देखील पोलिसांवरती दबाव येतोय। या संदर्भात देखील वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। एक असं आहे की भरत गोगावले मंत्री आहेत, त्यांचाही पूर्व इतिहास लोकांना माहिती आहे, कारण त्यांनीच मालवणच्या सभेमध्ये नेता व्हायला काय करावं लागतं ते त्यांनी सांगितलेलं आहे। मला या विषयावरती अधिक भाष्य एवढ्यासाठीच करायचं नाही, कारण आता तपास सुरू आहे। जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे। त्या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो। त्याचबरोबर ती तपास यंत्रणांना विनंती करतो, माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा विनंती करतो की तपास यंत्रणामध्ये व्यापकता आणावी, आणखीन काय यासाठी स्थापन करायची असेल ती करावी, शीघ्रगतीने तपास करावा, म्हणजे मग काय असेल ते खरं समोर येईल। दबावपोटी हा गुन्हा दाखल झालाय का? कारण की काल एसपी मॅडमची भेट घ्यायला तिकडचे खासदार असतील किंवा भरत गोगावले स्थानिक आमदार सर्वच जण जमलेले आणि या दबावपोटी सुधाकरांवरती गुन्हा दाखल झाला। नाही, मी या बाबतीमध्ये काही बोलू इच्छित नाही। रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक ह्या अतिशय कर्तबगार पोलीस अधीक्षक आहेत, त्याच्यामुळे कोणी मंडळी गेली होती काय गेली होती ते सर्वांनी पाहिलेलं आहे, म्हणून त्या बाबतीमध्ये मी काय भाष्य करू इच्छित नाही। शेवटी त्या एक कार्यक्षम पोलीस अधीक्षक आहेत, ते बघतील। आणि मी आता वारंवार या ठिकाणी बोलतोय की अगदी स्वतंत्रपणाने SIT स्थापन करावी, सगळ्या गुन्हेगारीच्या नियंत्रणासाठी असलेले जे काही वेगवेगळे युनिट्स आहेत त्या सर्वांना एकत्रित जरी तपास करायला लावला तरी आमची सर्वांची त्या संदर्भामध्ये हरकत नाही।